हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. नमस्कार. तर या व्लॉगची वाट मी कितीतरी दिवसांपासून महिन्यांपासून बघत होते आणि आज फायनली तो व्लॉग येतोय आणि आज ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. काय येस, मी खूप जास्त खुश आहे. आणि ते स्वप्न काय आहे ते तुम्हाला मी सांगते, थांबा. मी कितीतरी मी हे माझं दुसरं म्हणजे माझं मी ॲक्च्युली इंस्टाग्रामबद्दल बोलते. तर जेव्हा मी फर्स्ट इयरला होते तेव्हा त्याच्या आधीपासून माझं बहुतेक इंस्टाग्रामचं अकाउंट होतं. जेव्हापासून इंस्टाग्राम चालू झालं तेव्हापासून अकाउंट होतं. तर तेव्हा माझे काहीतरी पहिल्या आय डीचे 600 फॉलोअर्स वगैरे होते. ते मी असेच रँडम माझ्या मित्रमैत्रिणी वगैरे होते बऱ्यापैकी, त्यात सगळे असेच लोक होते. तर एके दिवशी माझं ते अकाउंट सस्पेंड झालं आणि बऱ्याच लोकांना वाटलं की मी खोटं बोलते आहे, मी काहीतरी स्कॅम करते आहे, मी तुम्हाला फेक फेक प्रेम मिळवण्यासाठी असं करते, असं बऱ्याच लोकांना वाटलं. त्याच्यावर मला असं बरेच लोक म्हणले सुद्धा की तू किती नाटक करतेस, की तुझं आय डी तू स्वतःहून डिलीट केली आहे किंवा लॉग आउट केली आणि तू दुसरं अकाउंट बनवलं आहेस. तर मी असं का करेन, मी दुसरं अकाउंट का करेन जर माझ्या त्या पहिल्या आय डीला 600+ फॉलोअर्स होते. तर मी असं काहीही केलं नव्हतं. ते अकाउंट माझं सस्पेंड झालं. ते पण माझ्या पेपरच्या दिवशी सकाळ सकाळी सस्पेंड झालं आणि मी तेव्हा काहीच करू शकले नाही. आणि त्यानंतर मी त्याचा खूप ट्राय केला की मी ते वापस यायचा खूप प्रयत्न केला, पण ते काही वापस आलं नाही. त्याच्यानंतर मी दुसरं चालू केलं आणि त्याचं मी पहिलं बायोमध्ये लिहितानाच लिहिलं होतं की कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर असं लिहिलं होतं. तर त्याच्यावरून पण बऱ्याच लोकांनी माझा मज्जा उडवली, चेष्टा केली. पण ठीक आहे यार, चेष्टा करा, मज्जा करा, मला काहीच फरक नाही पडत. कारण मला काही जे मला काही अचीव करायचं आहे ते अचीव करायचं असेल तर मला माझी पूर्ण लाज सोडून द्यायला लागेल, हे मला माहिती आहे. कारण तुम्ही जेव्हा काहीतरी चांगलं करत असता तेव्हा लोक तुमच्याबद्दल बोलतात, तुमची चेष्टा करणार, तुमचा मजाक बनवणार, हे तर होतच राहतं. पण आपण कोणालाही काही वाईट नाही बोलणार आहोत या व्लॉगमध्ये, कारण मला असं इंटेन्शन नाही आहे. लोक बोलत राहतात, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्यायचं. आपण त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही किंवा त्यांचं म्हणणं आपण त्यांना डिनाय करू शकत नाही. आपण हो म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. तर मी जेव्हा दुसरी अकाउंट केलं तेव्हा मी त्याचं बायो असं लिहिलं होतं. मग त्याच्यानंतर मला खूप लोक बोलले की इन्फ्लुएन्सर. कॉलेजमध्ये पण असे लोक असे चिडवायला लागले की इन्फ्लुएन्सर. आणि ठीक आहे, मी त्यांचं असं कॅज्युअल हसण्यात त्यांचं बोलणं घेते आणि सोडून देते. कारण मला माहिती आहे आपल्याला जे काही अचीव करायचं आहे ते आपण करूया आणि ह्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालायचं आहे आपल्याला. सो मी त्याच्यावरती काहीच रिॲक्ट करत नाही. मी बोलते हां येस, मग इन्फ्लुएन्सर तर होणारच आहे मी, असं बोलते मी सगळ्यांना. तर आज फायनली मी इंस्टाग्रामवरती 1000 फॉलोअर्स कंप्लीट केलेत. आणि हो, आता या गोष्टीनंतर पण बरेच लोक मला म्हणतील की हे काही मोठं तू कमवलंयस का, हे असे लोकांचे होतात. हां, मी तेच सांगते, काही लोकांचे असे फॉलोअर्स वाढतात, काही लोकांचे असे वाढत नाहीत. त्यांना खूप मेहनत करायला लागते त्या गोष्टीसाठी. म्हणजे अक्षरशः दिवस रात्र एक करावा लागतो, तेव्हा कुठे त्यांना त्या गोष्टीचं फळ मिळतं. आणि माझ्या बाबतीतही काहीसं असंच आहे. मला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मला त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते आणि मग तेव्हा कुठे ती जाऊन मिळते. म्हणजे पूर्ण माझे पेशन्स लेवल संपतात एका पॉईंटला, तेव्हा ती गोष्ट मला मिळते. पण काही लोकांचं असं नसतं, त्यांना थोडेसेच कष्ट करायला लागतात आणि त्यांना ती गोष्ट लगेच मिळून जाते. पण मी असं नाही म्हणत आहे की त्याच्या मागे त्यांचे एफर्ट्स नसतात. त्यांचे एफर्ट्स असतात, पण काही लोकांना थोडे जास्त प्रमाणात करावे लागतात, काही लोकांना थोडे कमी प्रमाणात करावे लागतात. आणि शेवटी प्रत्येकाचं लक फॅक्टर पण खूप मॅटर करतं. असं नाही आहे की ते मॅटर करत नाही. तर मी आज माझे 1000 फॉलोअर्स कंप्लीट केलेत आणि मी स्वतः खूप जास्त खुश आहे. कारण हे सगळं मी एकटीने स्वतःने केलं आहे, हे मी प्राऊडली म्हणू शकते. कारण रील शूट करण्यापासून, रील एडिट करण्यापासून, रील अपलोड करण्यापासून ते रील्सच्या प्रत्येक कॉमेंट्सला रिप्लाय करण्यापर्यंत सगळं काम मी एकटी करते. आणि मला त्याच्यावरती खूप जास्त प्राऊड फील होते की मी आज स्वतःहून म्हणजे स्वतः मेहनत करून मी आज 1000 फॉलोअर्स कंप्लीट केलेत. आणि मला काही वाटत नाही की मी काही चुकीचं करते किंवा मी कोणाला काही चुकीचं बोलते. तर असं लोक मला म्हणतात की तू काय टाईमपास करते. तर प्रत्येकाला प्रत्येकाची हॉबी जपायला आवडते. तर ही माझी हॉबी आहे आणि ही मला जपायला आवडते, तर मी ती जपणार.
ज्यांना चांगलं वाटतं त्यांनी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. इथे मी माझी इंस्टाग्रामची ID पण टाकते, त्याला पण जाऊन फॉलो करा आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करा. ज्यांना माझा कॉन्टेंट बघायला आवडतो ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला माझ्याकडून कोणत्या टाईपचा कॉन्टेंट बघायला आवडेल. तुम्हाला जर डेली ब्लॉग बघायचे असतील तर लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन बिलो. मी सगळ्या कॉमेंट्सचे रिप्लाय करते, मी कोणालाही स्किप करत नाही. मी ते सगळे स्वतः वाचते आणि सगळ्या कमेंट्सला स्वतः रिप्लाय करते. सो येस, आता काही लोक म्हणतील की ही छोटी गोष्ट आहे, किती छोटी गोष्ट आहे, 1000 फॉलोअर्स तर असे कोणाचेही होतात. असेच कोणाचेही होत नाही. ती 1000 लोकांची फॅमिली कनेक्ट करून ठेवणं आणि त्यांना तुमचं कॉन्टेंट आवडायला भाग पाडणं, किंवा तुम्ही कोणाला तुमचं कॉन्टेंट आवडण्यासाठी भाग पाडू शकत नाही. त्यांना तो स्वतःहून मनाने आवडला पाहिजे तरच लोक फॉलो करतात. सो येस, आज मी स्वतः खूप खुश आहे की मी ते छोटंसं का होईना माइलस्टोन कंप्लीट केलं आहे. आणि असंच लवकरात लवकर मला 1Kचं सेलिब्रेशन करायचं आहे सबस्क्रायबर्सचं यूट्यूबवरती. तर त्या सगळ्यासाठी तुमची खूप जास्त मला गरज लागणार आहे. सो प्लीज, ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्याकडून कसे व्लॉग बघायचे आहेत ते प्लीज 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 मला सांगा. तुम्ही मला नाही सांगितलं तर मला कसं कळणार की मी, म्हणजे कधी कधी असं असतं की तुमच्यात काय प्लस पॉईंट आहेत ते तुम्हाला कधी कधी कळत नसतं, पण समोरच्याला ते कळतं, की व्ह्युअर्सला ते कळतं की हां ही हे छान करू शकते. तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल. तर ते मी तुमच्यासाठी नक्की 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 करेन. आणि या दिवसाची मी खूप खूप मनापासून वाट बघितलेली आणि फायनली तो दिवस आला आहे. आणि माझं इंस्टाग्रामचं पेज खूप छान बूस्ट झालं आहे, कारण मी ऑलमोस्ट गेल्या मागच्या 4-5 रील्सपैकी माझ्या 2 रील्सनी ऑलमोस्ट 200K क्रॉस केलं आहे आणि मला त्याचं खूप छान वाटतं आहे. आणि माझं प्रोफेशनल डॅशबोर्ड ऑलमोस्ट 1 मिलियन हिट करतं आहे. सो येस, मी खूप जास्त खुश आहे त्यासाठी. आता प्रोफेशनल डॅशबोर्ड बाकी लोकांचं सहज होत असेल, माझं होत नाही. मला त्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागली आहे. सो मला त्यासाठी खूप छान वाटतं आहे. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि प्राऊड असलंच पाहिजे आपण, कारण ते सगळी माझी स्वतःची मेहनत आहे त्याच्यामध्ये. सो येस, आय एम प्राऊड ऑफ इट. आणि अजून एक गोष्ट की आता आज मी बघू बाप्पाचं दर्शन घ्यायला जाते. थोडंसं जरा देवाला सांगते की धन्यवाद, तू मला इथेपर्यंत आणलंस. इथून पुढे पण अशी छान छान माझ्यासोबत करत राहा आणि छान अशीच मदत कर मला, असं मी त्याला सांगत राहीन. आणि थोडेसे आशीर्वाद घेऊन येईन. आणि बघू, आज थोडंसं स्वतःला पॅम्पर करते. हो, माझे एक्झाम्स येणार आहेत 5-7 दिवसांनी. सो मला अभ्यासही करायला लागतो आहे आणि थोडंसं घरी बोर होतं आहे, कारण अभ्यास आहे की अभ्यास दोन्ही अभ्यास, दुसरं काही कामच नाही आहे. हां, आता रील्स ढकलायच्या थोडं एक अर्धा तासाने, पण तेवढं ठीक आहे. आता तेवढं बोर होत असल्यावर तेवढं तर करणारच ना माणूस. सो येस, आणि आपण याची एक खूप छान सेलिब्रेशनची रील पण करणार आहोत इंस्टाग्रामवरती. सो ती पण बघायला अजिबात विसरू नका. त्याची पण ती रील बघायची असेल तर इथे मी इंस्टा ID देते, त्याला प्लीज जाऊन पटकन फॉलो करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी किती मस्त सेलिब्रेशन केलं आहे 1000 फॉलोअर्सचं. मी सारखं 100Kच म्हणते. देवा प्लीज 100K पण असे लवकरात लवकर करून टाक. सो येस, आपण आता डायरेक्ट थोड्या वेळाने भेटू, जेव्हा मी कुठेतरी असं काहीतरी खायला जाईन, चरायला जाईन, एकटीच जाणार तेव्हा. सो येस, आणि अजून एकदा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद की तुम्ही लोकांनी मला एवढं प्रेम केलं, प्रेम दिलं. माझ्याकडून पण तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त प्रेम, खूप सारं प्रेम. आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा. आणि हा व्लॉग कसा वाटतोय ते पण मला कमेंट करून सांगा. डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.